रंग नवे प्रेमाचे भाग 7. रात्रभर ऋषिकेश हॉलमध्ये सोफ्यावर झोपला. मंदाताईच्या भाजीच्या फोडणीने त्याला जाग आली. तो उठून सोफ्यावर बसला. ड्रिंक जास्त झाल्याने त्याचं डोकं गरगरायला लागलं होतं. मंदाताई, जरा लिंबू पाणी आणा माझ्यासाठी, ऋषिकेश बोलला. मंदाताईंनी त्याला लिंबू पाणी आणून दिलं आणि पिल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. त्याला रात्रीचा सर्व प्रकारही आठवला. स्वतःच्या वागण्याची त्याला आता लाज वाटत होती. खूप गिल्टी फील होत होतं त्याला. तो उठला आणि वर त्याच्या रूममध्ये आला. रूमचा दरवाजा उघडाच होता. तो आत आला. समोर 2 बॅग दिसल्या. ऋषिकेश येताच सिया घाबरली. हा पुन्हा असं काही करतो की काय, अशी भीती तिच्या मनात दाटून बसली. ऋषिकेशने तिच्याकडे बघितलं. रडून रडून सुजलेले डोळे, मलूल झालेला चेहरा बघून त्याला कसे तरीच झालं. तो तिच्या जवळ आला. तो जवळ येताच सिया घाबरून खिडकीच्या पडद्यामागेच लपली. ऋषिकेशला हे बघून स्वतःवरच चिड येत होती. संतापात आणि दारूच्या नशेत नको ते केलं आपण आणि सियाचा विश्वास गमावला याचा त्याला पछतावा होत होता. सिया, प्लीज घाबरू नको, प्लीज समोर ये, प्लीज, काकुळतीने तो बोलत होता. सिया अजूनही पडद्याआड उभी होती. ए सिया, प्लीज नको ना असं करू, प्लीज समोर ये. सिया हिम्मत करून समोर आली. ऋषिकेश लगेच हात जोडून उभा राहिला. सिया, मी काल जे केलं त्याबद्दल माफी मागणे सुद्धा चुकीचंच आहे, पण तरीही तुझी माफी मागतो. प्लीज मला माफ कर. सिया बाजूला मान करून उभी होती. हे, तू का अशी उभी राहते? माझ्याकडे बघ ना, बोल ना काहीतरी माझ्याशी. ऋषिकेश रडकुंडीला आला. मी मी जाते माझ्या घरी. बेडवर या घराच्या चाव्या ठेवल्या आहेत, ज्या तुमच्या बाबांनी मला दिल्या होत्या, आणि मी पॉवर ऑफ अटॉर्नी सोडत असल्याचं हमीपत्रही सही करून दिलं आहे. त्यामुळे आता तुला तुझी कंपनी परत मिळेल. मी तुझ्या प्रॉपर्टीचा 1 रुपया सुद्धा सोबत नेणार नाही. खात्री ठेव. येते मी आता, सिया बोलली. आणि सिया तिच्या बॅगच उचलायला लागली. सिया, प्लीज नको ना जाऊ. मी पुन्हा असं नाही वागणार. ज्या विश्वासामुळे मी तुझ्यासोबत आली काल, तोच विश्वास तू तोडला. आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आणि माझी इच्छाही नाही. फक्त एकदा माझ्यावर पुन्हा विश्वास ठेव सिया. आता परत असं नाही होणार. ऋषिकेश तिच्या पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू आले. मला माफ कर, पण मी आता इथे नाही राहू शकत. नाही सिया, तू जाऊ नको. मी तुझी माफी मिळवण्यासाठी काय करू सांग ना. मी काहीही करायला तयार आहे, पण प्लीज मला माफ कर. खरंच काहीही करशील? हो, तू सांग तर खरं. मग यापुढे तू कधीच ड्रिंक करून घरी येणार नाही, असं प्रॉमिस कर. मग मी तुला माफ करेल. सिया बोलली. ठीक आहे, प्रॉमिस करतो यापुढे ड्रिंक करून घरी येणार नाही. आता तर माफ कर. ऋषिकेश हात जोडून उभा राहिला. ओके, मी करते माफ तुला. नाही जात मी घरी, असं म्हणून सियाने तिच्या बॅग्स बाजूला ठेवल्या. ऋषिकेश आनंदाने तिला मिठी मारायला पुढे गेला, पण लगेच त्याने त्याचे हात बाजूला केले आणि फक्त तिला थँक्स म्हटलं. इट्स ओके, सिया बोलली आणि ती खाली जायला लागली. सियाने साडी घातलेली होती. ऋषिकेश तिला लगेच बोलला. तुला आज कंपनीत नाही जायचे? तयार हो ना पटकन. नाही, ती तुझी कंपनी आहे. मी बाबांना सांगून पेपर्स रेडी करून घेते आणि तुझी कंपनी सोडते. सिया, तू अजूनही माफ केला नाही ना मला? असं का बोलतोय? मला समजले सिया, तुला पॉवर ऑफ अटॉर्नी देणे हा सर्वस्वी डॅडचा डिसिजन होता. यात तुझा काहीच दोष नाही. कदाचित माझ्यापेक्षा तू डॅडला जास्त केपेबल वाटली असशील, म्हणून डॅडने तुला चूज केलं. प्लीज सगळं विसर सिया आणि रेडी हो जाण्यासाठी. जर तू खरंच मला माफ केलं असशील तर तू नक्की जाशील कंपनीमध्ये. सिया विस्मयकारण रीतीने त्याच्याकडे बघू लागली. हे असं काय बघते? मी खरंच सांगतोय, तुझ्यासारख्या केपेबल व्यक्तीचीच गरज आहे आपल्या कंपनीला. जा तू आणि आपली कंपनी पुन्हा टॉपरने. खूप विश्वासाने ऋषिकेश बोलला. ओके, मी जाते, सिया बोलली. सिया कंपनीत निघून गेली, पण ऋषिकेश मात्र विचार करू लागला की मी का सियाला इतके मनवत होतो. ती निघून गेली तरी मला काय फरक पडायला हवा? सियाची इथे राहणे माझ्यासाठी इतके का मॅटर करते? हे सर्व प्रश्न त्याला त्रास देत होते. तितक्यात त्याला प्रीतीचा कॉल आला. प्रीतीने त्याला सिया तिच्याशी कसं वागली हे सांगितलं, पण या गोष्टीचा ऋषिकेशला काही फरक पडला नाही. उलट न कळत त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्माईल आले. हॅलो ऋषी, बोल ना काहीतरी, प्रीती बोलली. हा, काय बोलू ग मी? पण तू का गेली होती ऑफिसला?
तू जर तिथे गेली नसती तर तिने तुझा इन्सल्ट केला नसता ना. ऋषी, काय म्हणायचंय तुला? माझीच चूक होती असे? नाही, म्हणजे तसं नाही ग. बोलू नको तू माझ्याशी. हॅलो प्रीती. हॅलो. हॅलो. प्रीतीने फोन ठेवून दिला. ऋषिकेशला अजूनही हसू येत होतं. त्याला सियाचं कौतुक वाटत होतं. किती हुशार आणि केअरिंग आहे सिया. प्रत्येक गोष्टी किती विचार करून करते ती. विचार करतच तो बेडवर आडवा झाला. सियाचा चेहरा आठवून त्याच्या चेहऱ्यावर हलके स्माईल येत होते. ऋषिकेशने विचार केला आणि तोही ब्लेझर घालून तयार झाला. सीड वाजतच तो जिना खाली उतरला. खूप उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हॉलमध्ये सोफ्यावर रुधिरा अभ्यास करत होती. ऋषिकेशने मागून जाऊन तिला खूप जोरात भो केलं. रुधिरा घाबरली. दादू, तू थांब, तुला बघतेच, असं बोलून रुधिरा त्याला मारायला उठली. ऋषिकेश पुढे पुढे आणि अधिरा मागे असं सोफ्याच्या अवतीभोवती दोघेही गोलगोल फिरत होते. शेवटी रुधिरा दमली आणि सोफ्यात बसली. ऋषिकेशही तिच्या बाजूला बसला. दोघेही एकमेकांना बघून जोरजोरात हसू लागले. त्या दोघांना बघून मंदाताईही मनातल्या मनात सुखावल्या. आज कितीतरी दिवसांनी ऋषिकेशला असं हसताना बघितलं होतं त्यांनी मनोमन सियाला अनेक आशीर्वाद दिले. ऋषिकेशने रुधिराला घट्ट मिठी मारली, तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला बाय करून तो घरून निघाला. दादू, आज किती दिवसांनी माझा दादू परत आलाय असं वाटलं मला, रुधिरा मनातच बोलली. ऋषिकेश कंपनीत आला होता. तो ऑफिसमध्ये आल्यावर सरळ सियाच्या कॅबिन जवळ गेला. सिया तिच्या कॅबिनमध्ये पाठमोरी खुर्ची करून बसली होती. ऋषिकेशने दारावर नॉक केलं. मे आय कम इन मॅम? ऋषिकेशने विचारलं. येस, कम इन, सियाने न बघताच सांगितलं. ऋषिकेश आत आला आणि उभा राहिला. यस असं म्हणून सिया वळली आणि समोर ऋषिकेशला बघून दचकलीच. तू? बसू का मी मॅम? ऋषिकेश मुश्किलपणे बोलला. असं का बोलतोय? बस की. आणि मॅम वगैरे काय? सिया म्हण ना मला, सिया बोलली. ऋषिकेश हसला. आज काम आहे का जास्त? त्याने सियाला विचारलं. हो, म्हणजे नाही, 6 वाजेपर्यंत संपेल. पण का? डिनरला येशील का माझ्यासोबत? सियाला स्वतःच्या कानावर विश्वासच होत नव्हता. हे सगळं स्वप्न तर नाही ना? म्हणून तिने हाताला बारीक चिमटा घेतला. आऊच, सिया एकदम बोलली. काय ग, काय झालं? ओरडली का? नाही, काही नाही. मग येशील ना माझ्यासोबत? ऋषिकेशने पुन्हा एकदा विचारलं. हो, येईल मी. ठीक आहे, मग तयार राहा, जाऊ आपण सोबत. येतो मी आता, ऋषिकेश बोलून निघून गेला. सिया खुश झाली. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ऋषिकेश सोबत ती कधी बाहेर जाईल. जाऊ की नको याच विचारात सिया होती. एक ना एक दिवस ऋषिकेश पासून वेगळं व्हायचंच आहे. मग का गुंतावं त्याच्यात? पण जितके क्षण त्याच्यासोबत मिळताय ते का सोडावे, अशा मनस्थितीत ती होती. दारावर नॉक झालं. तिने बघितलं तर सुरेशराव आले होते. बाबा, तुम्ही या ना. सुरेशराव बसले, पण सियाचे चित्त काही ताळ्यावर नव्हतंच. त्याने ते बरोबर ओळखलं. काय? कुठे हरवल्या मॅडम? सुरेशराव बोलले. नाही, काही नाही. बाबांना सांगणार नाहीस? नाही बाबा, तसं नाही. बाबा, ऋषिकेशने डिनरसाठी इन्व्हाइट केलंय आज मला. लाजच सिया म्हटली. अरे मग जा ना, संकोच कसला? एक्साइटेड होत सुरेशराव म्हटले. पण ऋषिकेशने मला डिवोर्स देण्याचं ठरवलं आहे. मग का मी त्याच्यात गुरफटून जाऊ बाबा? सियाने तिची शंका बोलून दाखवली. सिया, ऋषिकेशने ठरवलं आहे, दिला नाही ना आपल्याला त्याचा हाच तर निर्णय बदलायचा आहे ना. तू जर त्याच्यापासून अलिप्त झाली तर तो कधीच प्रीतीच्या तावडीतून सुटणार नाही. एक बाजूने मी प्रयत्न सुरू केला आहे, आता एका बाजूने तुला प्रयत्न करायचा आहे. मी समजले नाही बाबा? तुला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, त्यामुळे प्रीतीला हे कळून चुकलं आहे की ऋषिकेशकडे आता पैसा नाही. त्यामुळे ती हळूहळू त्याच्यापासून दूर होईल. त्यावेळी ऋषिकेश एकटा पडेल, तेव्हा तू त्याच्याजवळ हवी. म्हणून तू तुझी जागा स्वतः तयार कर त्याच्या मनात. अच्छा, हाच तुमचा प्लॅन होता का? ऋषिकेशला तिच्यापासून दूर करण्याचा? सिया बोलली. हो, आता लवकर जा घरी, तयार हो जाण्यासाठी. बाकी राहिलेली कंपनीची काम मी बघून घेतो. सुरेशराव बोलले. थँक्स बाबा, सिया बोलली. सुरेशरावांनी मायेने तिला जवळ घेतलं आणि तिला ऑल द बेस्ट बेटा बोलले. सिया घरी आली. वर रूममध्ये आली तर ऋषिकेश घरात नव्हताच. तिने शॉवर घेतलं, फ्रेश झाली. आज तिने रेड कलरचा लॉंग गाऊन घातला, डायमंडचे कानातले घातले, गळ्यात डायमंडचे छोटंसं मंगळसूत्र घातलं. काही केसांना क्लिप लावून बाकी केस मोकळेच सोडले. रेड कलरची लिपस्टिक लावली.
तिने स्वतःला आरशात बघितलं. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा सावळा पण चकाकणारा रंग तिचे सौंदर्य खुलवत होता. ती ऋषिकेशची वाट बघतच होती. तितक्यात ऋषिकेश आला. सियाला बघून तो बघतच राहिला. सुंदर त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडलं. हे ऐकताच सिया लाजली आणि ती पाठमोरी झाली. ऋषिकेश हलकेच हसला. चल निघायचं का? त्याने विचारलं. हो जाऊया. ऋषिकेश आणि सिया गाडीत बसले. ऋषिकेश गाडी चालवताना कधी समोर तर कधी सियाकडे बघायचा. सिया गाडीची काच खाली करून बाहेर बघत होती. शांत सोज्वळ सियाकडे बघून ऋषिकेशला प्रीतीची आठवण झाली. प्रीतीसोबत तो जेव्हाही गाडीत बाहेर जायचा तेव्हा प्रत्येक वेळी प्रीती त्याच्याशी लगटच करायची. कधी कधी तिचे स्पर्श त्याला किडसवाणे वाटायचे, पण केवळ तिच्यावरच्या प्रेमापोटी तो ते सहन करायचा. गाडी आता मेगा मॉल समोरून गेली. ऋषिकेशच्या लक्षात आलं. त्याने गाडी एका कडेला नेली आणि थांबवली. गाडी थांबताच सियाने त्याच्याकडे बघितलं. काय झालं? गाडी का थांबवली? अगं तू बघितलं नाहीस का? मॉल समोर आहे. हो तर मग? तुला काही शॉपिंग नाही करायचं का? शॉपिंग? नाही, मला काहीच नाही घ्यायचं. खरंच? हो, नाही घ्यायचं काही. ओके, जाऊया मग. हो जाऊया. ऋषिकेश पुन्हा गाडी चालवायला लागला. त्याच्या डोक्यात प्रीती आली. प्रीती किती अद्यासारखी शॉपिंग करायची. एखाद्या वेळी जर नाही नेलं शॉपिंगला तर डायरेक्ट लायकी काढायची ती. हे सगळं त्याला आठवत होतं. नकळतपणे तो प्रीती आणि सियाला कम्पेअर करत होता. गाडीमध्ये शांतता होती. ती त्याला नकोशी वाटू लागली म्हणून त्याने FM सुरू केलं. त्यावर गाणं लागलं. दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके. ते गाणं सियाला स्वतःसाठीच वाचते की काय असं वाटत होतं. तिने डोळे बंद केलं आणि ते गाणं ती फील करू लागली. सियाने डोळे मिटताच ऋषिकेशने तिच्याकडे बघितलं. किती सेन्सिटिव्ह आहे सिया आणि प्रेमळ सुद्धा. समजूतदार, स्वतःपेक्षा इतरांना विचार करणारी. खरंच हिचा जो कोणी लाईफ पार्टनर बनेल तो किती भाग्यवान असेल. विचार करता करता रेस्टॉरंट आलं. त्याने गाडी थांबवली. तितक्यात हॉटेलचा गेटकीपर आला. त्याने सियाच्या बाजूचीने गाडीचा दरवाजा खोलला. सिया गाडीतून खाली उतरली. ऋषिकेशही उतरला. त्याने गाडीची चावी गेटकीपरला दिली आणि गाडी पार्किंगला लावायला सांगून तो आणि सिया आतमध्ये गेले. सिया पहिल्यांदाच अशा रेस्टॉरंटमध्ये येत होती. ऋषिकेशने आधीच टेबल बुक करून ठेवलं होतं. सिया आणि ऋषिकेश येताच मॅनेजर आला. त्याने दोघांना वेलकम केलं आणि त्यांच्या टेबलकडे घेऊन गेला. ऋषिकेशने सियाची खुर्ची ओढली आणि तिला बसायला सांगितलं. ती बसल्यावर ऋषिकेशही त्याच्या खुर्चीवर बसला. त्यांच्या टेबलवर सेंटेड मेणबत्ती सुरू होती. टेबलावर एका पिवळ्या गुलाबाचा बुके ठेवलेला होता. ऋषिकेशने तो बुके सियाला दिला. त्यावर एक नोट लिहिलेली होती. सिया, मी आजपर्यंत केलेल्या सर्व चुकांसाठी सॉरी. मी याआधी कधीच कोणाला सॉरी बोललो नाही. त्यामुळे सॉरी कसं म्हणतात हे मला माहीत नाही. मला जसे सुचलं मी तसं केलं. हेतू फक्त एवढाच की तू मला माफ करावं आणि मनापासून मला तुझा फ्रेंड बनावं. माझी फ्रेंड होशील का सिया? ऋषिकेश सियाने वाचलं आणि तिला थोडं हसू आलं. काय झालं? आवडलं नाही का तुला? ऋषिकेशने विचारलं. आवडलं ना. मला आणि तुझी मैत्रीण बनायला नक्की आवडेल. सियाच्या उत्तरामुळे ऋषिकेश खुश झाला. वेटर तोपर्यंत केक घेऊन आला. ऋषिकेशने हाताच्या इशाऱ्यानेच त्याला जायला सांगितलं. केक? कोणाचा बर्थडे आहे का आज? सियाने विचारलं. आपल्या फ्रेंडशिपसाठी केक. ऋषिकेशने केकवर कॅन्डल लावली आणि सियाला ती विझवायला लावून त्याने त्याची फ्रेंडशिपची सुरुवात सेलिब्रेट केली. त्याने सियाला एक छोटासा बॉक्स हातात ठेवला. काय आहे हे? सियाने विचारलं. उघडून बघ, तुझ्यासाठी आहे ते. सियाने ते बॉक्स उघडला. त्यात एक घड्याळ होतं. खूप सुंदर आहे ऋषिकेश, पण हे कशासाठी? आपल्या फ्रेंडशिपचा हा क्षण कायम लक्षात राहण्यासाठी. थोड्या दिवसांनी जेव्हा आपण वेगळे होऊ ना, तेव्हा हेच घड्याळ तुला ह्या क्षणाची आठवण करून देईल. तेव्हा तुझ्या लक्षात येईल की या जगात एक व्यक्ती आहे जो कायम तुला साथ देईल आणि तो म्हणजे मी. थँक्स. मी आठवण ठेवील कायम. सिया बोलली. खरी, पण तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने कसे तरी ते लपवले. ऋषिकेश, तू तर गिफ्ट आणलंस, पण मी काहीच नाही घेऊन आली रे. सॉरी. तू अजूनही मला गिफ्ट देऊ शकते. ते कोणते? माझ्यासोबत डान्स करून. असं म्हणून ऋषिकेशने डान्स फ्लोअर कडे बघितलं तर तो एकदम शॉक झाला. प्रीती? आणि इथे? नाही नाही, प्रीती ही नसेल. ही तीच आहे.
ऋषिकेश मनातल्या मनात बोलला. त्याने आणखी निरखून बघितलं. प्रीतीच होती ती, पण एकटी नव्हती ती, कोणी अजून सोबत होतं तिच्या. ऋषिकेश उठून तिच्याकडे जाणार तितक्यात ती हसत हसत त्या व्यक्तीच्या हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडली. ऋषिकेश त्या व्यक्तीचा चेहरा बघून शकला नाही. तिला असं बघून ऋषिकेशच्या मनात शंका आली. त्याने खिशातून मोबाईल काढला. हॅलो सॅम, ऋषिकेश बोलतोय. माझं काम होतं तुझ्याकडे, माहिती हवीये. मी फोटो सेंड करतो तुला, हवी तितके पैसे देतो तुला, फक्त जितके लवकर होईल तितके लवकर कर हे काम. ओके बाय. ऋषिकेशने फोन ठेवला. सिया त्याच्याकडे बघतच होती. काय घडतंय हे तिला कळत नव्हतं. कोणाची माहिती हवी ह्याला? ऋषिकेशला असं विचारावं तिला वाटलं, पण शब्द ओठातच अडकले तिच्या. तिचे असं बघणं ऋषिकेशच्या लक्षात आलं. त्याने तिच्याकडे बघितलं, एक स्माईल दिली. तसं सियानेही स्माईल केलं. त्याने तिच्यासमोर हात पुढे केला आणि तिला डान्ससाठी इन्व्हाइट केलं. सॉरी, मला डान्स येत नाही. मलाही येत नाही, ट्राय तर करू, ऋषिकेश बोलला. ओके. सिया थोडी संकोचली, पण नंतर ऋषिकेशचा उत्साह बघून ती तयार झाली. ऋषिकेश आणि ती डान्स फ्लोअरवर आले. मंद म्युझिक सुरू होतं. ऋषिकेशने सियाचा एक हात हातात धरला, दुसरा त्याच्या खांद्यावर ठेवला आणि ते दोघे ताल धरून डान्स करू लागले. ते दोघे डान्समध्ये गुंग झाले. हळूहळू ऋषिकेशने त्याचा एक हात सियाच्या कमरेभोवती ठेवला आणि एक हात तिच्या हातावर. सिया मोहरली. डान्स करता करता ती ऋषिकेशच्या डोळ्यात बघू लागली. तसं कालचा सर्व प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यासमोरूनच गेला. अचानक ऋषिकेशच्या स्पर्शाची तिला भीती वाटू लागली. तिचे झटक्याने त्याचा हात कमरेवरून बाजूला केला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती तिथून धावतच निघाली. अचानक सियाला काय झालं ऋषिकेशला काहीच कळत नव्हतं. त्याने हॉटेलचे पैसे पे केले आणि तोही तिच्या मागे गेला. पण तोपर्यंत सिया टॅक्सी करून निघून गेली होती. ऋषिकेशला स्वतःवरच राग येत होता. त्याने जोरात कारवरती एक पॅच मारला. तो कारमध्ये बसला. कारमध्ये त्याची दारूची बॉटल होतीच. त्याने ती उघडली, तोंडाजवळ नेली आणि तो थांबला. सियाला दिलेला प्रॉमिस त्याला आठवलं. त्याने लगेच ती बॉटल बंद करून ठेवली. बराच वेळ तो कारमध्येच बसला. काय होतंय मला हे? सियाला इतके महत्व का देतोय मी? तिच्या रडण्याने मला का त्रास होतो? ऋषिकेशला कळतच नव्हतं की नेमके काय घडते त्याच्यासोबत. सियासाठी जे तो फील करत होता तसं त्याला प्रीतीबद्दल कधीच फील झालं नव्हतं. ऋषिकेशने कार सुरू केली आणि तो घरी आला. घरी आल्यावर तो त्याच्या रूममध्ये गेला. सिया तिथे नव्हती. कुठे गेली असेल ही? ऋषिकेशला प्रश्न पडला. त्याने त्याच्या रूमच्या खिडकीतून बघितलं तर सिया खाली गार्डन मधल्या झुल्यावर बसली होती. ऋषिकेश धावतच खाली आला. सिया तिच्याच विचारांमध्ये गुंग होती. ऋषिकेशची तिला चाहूल लागली तसं तिने वर नजर करून बघितलं. ऋषिकेश प्रश्नार्थक नजरेने तिलाच बघत होता. आर यू ओके ना? ऋषिकेशने विचारलं. ऋषिकेश, सॉरी, माझ्यामुळे तुझा डिनरचा प्रोग्राम. सॉरी नको म्हणू सिया, आज नाही तर नंतर कधी पुन्हा जाऊ आपण डिनरला. ओके, पण तू खुश राहा बस. हो नक्कीच जाऊ, आणि पुन्हा कधीतरी. नेमके काय झालं होतं सिया? ऋषिकेशने विचारलं. आता याला का उत्तर काय देऊ? सिया मनातच बोलत होती. काही नाही, असेच. सिया असेच काहीतरी बोलली. सिया, भीती वाटते का तुला माझी? ऋषिकेशने बरोबर ओळखलं होतं. सिया फक्त त्याच्याकडे बघतच राहिली. तिच्या न बोलण्यातच त्याला उत्तर मिळाले. ऋषिकेशला स्वतःची चीड येत होती. त्याने जोरात गार्डनमधल्या लॅम्प्सला लात मारली आणि तो तिथून निघून गेला. सिया फक्त त्याच्याकडे बघत होती. काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं तिला कळत नव्हतं. ऋषिकेश त्याच्या बेडवर आडवा झाला आणि त्याला झोपच येत नव्हती. सिया ही हॉलमधल्या सोफ्यावर पडून होती. ती छताकडे एकटक बघत होती. काय शेवट असेल या नाताचा? काय आहे अजून पुढे? ऋषिकेश इतका वाईट नाहीये. त्याने जे केलं ते केवळ दारूच्या नसेल आणि रागाच्या भारात केलं. मला विसरावे लागेल सगळं. तोच विचार मनात राहिला तर त्याची मैत्रीही गमवेल. मी पण. मैत्री ठेवून नाही काय होणार? असं तुकड्यात तुकड्यातलं प्रेम साठवून काय होईल? खुश राहू शकेल का मी? सियाला या प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती. ऋषिकेश सारखा रूममधून बाहेर यायचा, कॉरिडॉर मधून सियाला बघायचा, पुन्हा रूममध्ये जायचा. आज त्याने त्याच्या रूमचा AC बंद केला आणि तसंच झोपून गेला. सिया ही विचार करत करत सोफ्यावर झोपून गेली. सकाळ झाली. ऋषिकेश डोळे चोळत उठला.
रूममधून बाहेर येऊन कॉरिडॉर जवळ उभा राहिला. खाली बघितलं, सिया डॅडला बीपीच्या गोळ्या देत होती. रुधिरालाही स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट सर्व करत होती. काय नातं आहे हिचं आपल्याशी? काहीच नाही. तरीही किती प्रेमाने करते ही सगळं. डॅडची पण मुलगी असल्यासारखीच वागते ती. रुधिराची तर मैत्रीच झाली सिया. थोड्याच दिवसात सर्वांची मन जिंकली तिने. ऋषिकेश विचार करतच होता. त्याच्या डोळ्यासमोर प्रीतीची इमेज उभी राहिली. प्रीती पण करेल ना सगळं असंच, पण तिला तर परिवार, जबाबदाऱ्या नको आहेत. ती म्हणते, माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी माझं करिअर आहे. त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. करिअरसाठी ती तिची फॅमिली सुद्धा सोडून आली इथे मुंबईला. नाही, प्रीती सुद्धा अशीच आहे. एकदा तिचं करिअर सेट झालं की मी लग्न करेल तिच्याशी. मग माझ्यावर जितके ती प्रेम करते तितकंच प्रेम ती माझ्या परिवारावरही करेल. खात्री आहे मला. या विचाराने ऋषिकेश गालातच हसला. रुधिराचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तिने खालूनच त्याला गुड मॉर्निंग दादू म्हटलं. ऋषिकेश खाली आला. त्याला समोर बघताच सियाचा चेहरा पडला. भीतीने कपाळावर घाम जमा झाला. ऋषिकेशच्या लक्षात आलं. ऋषिकेशने टेबलवर ठेवलेला टिश्यू पेपर तिच्या पुढे करत हाताने तिला स्माईल करत अशी खूण केली. सियाने उसने हा स्माईल आणत स्वतःला रिलॅक्स केलं. सगळ्यांचा ब्रेकफास्ट आटोपल्यावर सिया ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाली. ऋषिकेश हॉलमध्ये सोफ्यावर न्यूजपेपर वाचत होता. ब्लॅक कलर ट्राउझर पॅन्ट, व्हाईट शर्ट, केसांचा पोनीटेल. सियाला या गेटअपमध्ये बघून ऋषिकेशला खूप प्राऊड फील होत होतं. तिच्यावर काही वेळापूर्वी एक गृहिणी आणि काही वेळातच एक बिझनेस वुमन, सियाची ही दोन्ही रूपं त्याला आवडायला लागली होती. तिला तयार झालेलं बघून तो तिला म्हणाला, सिया, फक्त 5 मिनिट थांब, मी तयार होऊन येतो. आपण सोबत कंपनीत जाऊया. अरे नको, ड्रायव्हर आहे ना, तो करेल मला ड्रॉप. मी येतो म्हटलं ना, थांब. ऋषिकेश लगेच तयार होऊन आला. दोघेही जण कंपनीत जाण्यासाठी घरून निघून गेले. दोघांनाही सोबत बघून हॉलमध्ये बसलेले सुरेशराव मनोमन सुखावले. ऋषिकेशने गाडी स्टार्ट केली आणि ते दोघे निघाले. सिया एफएम सुरू करत होती. तितक्यात तिचे लक्ष गाडीतल्या दारूच्या बॉटलकडे गेलं. ती अजूनही भरलेलीच होती. म्हणजे काल संपूर्ण दिवस ऋषिकेशने ड्रिंक केलेच नाही. ऋषिकेश खरंच सुधारतो की काय, असा विचार तिच्या मनात आला आणि तिने त्याच्याकडे बघितलं. ऋषिकेशही तिच्याकडेच बघत होता. अशी काय बघते? तूच प्रॉमिस घेतलं ना ड्रिंक करायची नाही, मग कशी पिणार मी? हा, पण तू तुझ्या हाताने दिली तर? ऋषिकेश हसत हसत बोलला. मी आणि तुला दारू देणार? विसरून जा. सिया ही तोऱ्यात बोलली. गाडीतील आणि त्या दोघातील टेन्स वातावरण हळूहळू नॉर्मल होत होतं. गप्पा करत केव्हा कंपनी आली ते दोघांनाही कळलं नाही. आज बऱ्याच दिवसांनी ऋषिकेश इतक्या फ्रेश मूडमध्ये कंपनीत आला होता. ऑफिसमध्ये आल्यावर तो त्याच्या कॅबिनमध्ये गेला आणि सिया तिच्या कॅबिनमध्ये गेली. सियाने तिच्या सेक्रेटरीला बोलावलं आणि ती तिच्या कामाला लागली. कंपनीच्या फाईल्स वाचल्यावर तिच्या लक्षात आलं की गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या कंपनीचा सेल डाऊन झाला आहे. त्याचं नेमके काय करावं असावे हे तिच्या लक्षात येत नव्हतं. तिचा विचार चालू असताना रुचा आत आली. ए रुचा, बस. थँक्यू मॅम. रुचा, मला सांग, मागच्या 5 वर्षापूर्वी कोण कोण या कंपनीत नवीन जॉईन झालं होतं? मॅम, आपले मॅनेजर चोप्रा सर, मॉडेल प्रीती, कॉलिंग ट्री इन्चार्ज सुब्रमण्य सर आणि डिझायनर जॅक. रुचाने नाव सांगितले. ह्या सगळ्याचं कॅरेक्टर कसं आहे? मॅम, सगळे त्यांच्या कामात अगदी गुड आहेत. कधीच कामाची टाळाटाळ नाही की चूकही नाही, फक्त प्रीती सोडून. म्हणजे? मॅम, प्रीतीचे नखरेच खूप आहेत. जसा ड्रेस तिला शिवून दिला तसा ती विअर करत नाही. त्यात ती तिच्या आयडिया इन्व्हॉल्व करते. मग फॅशन डिझायनर चिडतो. त्यामुळेच आपले नेहमीचे डिझायनर रिझाईन करून निघून गेले. त्यांच्या डिझाईन अप्रतिम असायच्या मॅम, खूप हटके. अच्छा, मग आता ते कुठे जॉईन झाले? इतके नाही माहीत त्यांच्याबद्दल, पण तुम्ही म्हणाल तर माहिती काढू सांगू शकते. ओके, त्यांची माहिती काढ आणि मला डिटेल्स दे. ठीक आहे मॅम, उद्यापर्यंत कळते तुम्हाला सर्व. गुड. अजून एक, सेल डाऊन होण्याचं तू काय रिझन सांगू शकते? मॅम, बऱ्याच कस्टमरची कंप्लेंट आहे की कपड्यांचे कलर्स निघून जातात एका वॉशमध्ये आणि इचिंगचा सुद्धा प्रॉब्लेम काही जणांनी मेन्शन केला होता मॅम. मग यावर काहीच उपाय शोधला नाही का? ते नाही माहीत मॅम. ठीक आहे, जा तू आता, मी बघते काय करायचं ते. सिया मन लावून काम करत होती.
तिला कसंही करून सुरेश रावांचा विश्वास खरा करायचा होता. सियाची केबिन ऋषिकेशच्या कॅबिनमधून दिसायची. ऋषिकेश काम करता करता काचेतून सियाला बघायचा, पण सियाचे लक्षच नव्हतं तिकडे. काम करून सिया थकली. तिने तिची मान खुर्चीवर टेकवली आणि डोळे बंद करून रिलॅक्स होत होती. दारावर नॉक नॉक झालं. शिंदे काका कॉफी घेऊन आले होते. अरे काका, मी कॉफी नाही मागितली. सियाला नवल वाटलं. ऋषिकेश सरांनी सांगितलं कॉफी द्यायला. ऋषिकेशने पण त्याला कसं कळलं असा विचार करून तिने इकडे तिकडे बघितलं, तर तिचं लक्ष काचेच्या पार्टिशनकडे गेलं, जिथून ऋषिकेशची कॅबिन पूर्ण दिसत होती. ऋषिकेशने खून करूनच तिला कॉफी प्यायला सांगितलं. शिंदे काका, थँक्स कॉफीसाठी. या तुम्ही आता, सिया बोलली. शिंदे काका निघून गेले. सियाने कॉफीचा कप हातात घेतला आणि ऋषिकेशकडे बघून त्याला थँक्स म्हटलं. ऋषिकेशच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. खूप वेगळं फील होत होतं त्याला. सियाची केअर करायला त्याला आवडत होतं आता. तो सियाचा विचार करत असतानाच प्रीती त्याच्या कॅबिनमध्ये आली. तिच्या अशा अचानक येण्याने तो गोंधळून गेला. प्रीती आल्या आल्या त्याच्या खुर्चीच्या दांडीवर बसली. तिचे दोन्ही हात तिने त्याच्या गळ्याभोवती गुंफले. हे सगळं सियालाही तिच्या कॅबिनमधून दिसलं. तिला कसनूस झालं. ती तिच्या चेअरवरून उठली, पार्टिशनचा पडदा लावून घेतला आणि पुन्हा तिच्या चेअरवर बसली. ऋषिकेशने कॉफी पाठवल्यावर तिचा फुललेला चेहरा कोमाजला. जे आपलं नाहीच ते मिळवण्याचा अट्टहास करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे असं सियाला वाटलं आणि स्वतःच्या मूर्खपणावर तिला रागही येत होता. तिने तिचे विचार बाजूला ठेवले आणि ती पुन्हा त्याच्या कामाला लागली. सियाने पडदा ओढला हे ऋषिकेशने बघितलं. त्याला आता प्रीतीवर राग येत होता. हे प्रीती, समोर बस ना खुर्चीवर. हे ऑफिस आहे, घर नाही तुझं, चिडचिड करत तो बोलला.